रत्नागिरी चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे। भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात आवाजही बसल्याने राणे यांनी भाषण आटोपलंय, तर चक्कर आल्यासारखं वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्यास राणेंनी नकार दिला। कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे आता गेस्ट हाऊसकडे रवाना झाल्याची माहिती आहे। कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान नारायण राणे यांना चक्कर आल्यासारखं वाटल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद साधणं टाळलंय, तर आता ते गेस्ट हाऊसकडे रवाना झालेत। कार्यक्रमादरम्यान त्यांना भोवळ आल्यासारखं वाटत होतं, तर चक्कर आल्यासारखं वाटल्यामुळे त्यांनी भाषण आटोपतं घेऊन आता ते गेस्ट हाऊसकडे रवाना झालेत। आपले प्रतिनिधी विनायक वंजारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये चक्कर आल्यासारखं वाटत असल्यामुळे भाषण देणं टाळलंय, तर काय सांगाल? नारायण राणे यांना भोवळ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, तर काय परिस्थिती आहे सध्या तिकडे? आपण पाहू शकतोय आता नारायण राणे सध्या गेस्ट हाऊसकडे रवाना झालेत। त्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत असताना त्यांना चक्कर आल्यासारखं वाटलं, त्यामुळे त्यांनी भाषण देणं आटोपतं घेतलं।